नमस्कार. लक्षवेधीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. संचारबंदी नावाला टाळेबंदी लावायला या शीर्षकांतर्गत सुरू असलेल्या चर्चेच्या दुसऱ्या भागात आपण विषय सुरू करतोय की जर समजा सरकारला अशीच टाळेबंदी लावायची होती तर खुल्या दिल्यानं सांगायचं काय अडचण होती आणि ही अडचण नक्की राजकीय आहे का याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. याचं कारण असं, 3 पक्षांचं सरकार आहे. 3 पक्षांमधल्या 2 पक्षांनी टाळेबंदीला विरोध केलाय. एक पक्ष ज्यांचा मुख्यमंत्री राज्यात आहे त्यांनी संचारबंदी, टाळेबंदी, जमावबंदी सगळ्या बंद्यांना समर्थन केलेलं आहे. असं असताना इतर दोघांना कोणत्याही प्रकारे टाळेबंदी नकोय, पण ज्यांना लावायचे ते लावूनच दाखवणार असा हट्टी प्रकार आता समोर येतोय का? धनराज वंजारी आपल्या सोबत आहेत. या सगळ्या घोळामागचं राजकीय कारण काय असू शकतं? राजकीय कारण एकच आहे याच्यामध्ये. आता 2 महत्वाची वक्तव्य 2 वक्त्यांच्या तोंडून आलेली आहे. एक अविनाशजी जे म्हणाले, अविनाशजी फार निष्णात प्रशासकीय व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जातं. अविनाशजी जे म्हणाले की या निर्णयाला कुठेतरी राजकीय रंग लागलेला आहे आणि सावंत साहेब बोलताना म्हणाले, त्यांनी एक प्रकारे कबुलीच दिली की जनतेला पूर्णपणे ही माहिती समजली नाही, जनतेपर्यंत प्रसार माध्यम सरकारची आहे ती पोचली नाही. हे ऍक्सिडेंटली झालंय का? हो, हे ऍक्सिडेंटली झालेलं नाही. याच्यामध्ये राजकारण यांना मूळ मुद्द्यावरून भरकटवायचं आहे. आता अंबानीच्या घरासमोर ठेवलेली जी स्फोटक आहे हे प्रकरण एवढं गंभीर आहे की त्या प्रकरणाचं गांभीर्य कमी करण्यासाठी एखाद्या अर्जाचा भाऊ करायचा, सुप्रीम कोर्टाचा करायचा, हायकोर्टाचा करायचा, गृहमंत्र्याच्या राजीनाम्याचा करायचा, 100 करोडचा करायचा. आणि आता हे नेमकेपणाने 100 करोड जेव्हा गळ्यात यायला लागले तेव्हा हे लॉकडाऊनचं नाटक हा राजकीय डावपेच करून जनतेचा भ्रम याच्यातून निर्माण करायचा. आणि जनता तशीही विकलांग आहे, जनता तशीही सायकोलॉजिकली तुटलेली आहे, आर्थिक दृष्ट्या तुटलेली आहे. आणि अशा जनतेला अजून विकलांग करून सोडायचं म्हणजे राजकीय लोक जे गुन्हेगारी कटकार असताना गुंफलेले आहेत. डॉक्टर दीपक सावंत, बीजेपी सुद्धा धुतल्या. डॉक्टर दीपक सावंत याचं उत्तर देतील. डॉक्टर दीपक सावंत, आपला प्रतिवाद. हे बघा, मला हे स्टेटमेंट फार दुर्दैवी वाटते, कारण ज्या झपाट्याने पेशंटमध्ये वाढ होते आहे त्याचा आणि याचा काही संबंध नाहीये. मला असं वाटते की आपण जर एकेका जम्बो कोविड सेंटरमध्ये जाऊन बघितलं तर हजारो पेशंट आज तिथे ऍडमिट आहेत. रोज हजाराच्या घरामधून महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यातून रुग्ण वाढतायत. या प्रसाराचा आणि राजकारणाचा काहीही संबंध नाही असं माझं मत आहे. आणि मला असं वाटतं की अशा प्रकारचं दुर्दैवी स्टेटमेंट येणं म्हणजे करोनाचे किंवा रुग्णांची चेष्टा करण्यासारखं आहे असं मला वाटतं. जनतेची चेष्टा चाललेली आहे सावंत साहेब. मी तर रुग्णाची चेष्टा, तुम्ही म्हणाल रुग्णाची तर तुम्ही करतच आहात. तुमच्या टेस्टिंग मध्ये केवढ्या चुका आहेत, तुमचं निर्धारण केवढं आहे, मृत्यूचा दर तुम्ही मला सांगा. 2019 मला एकच गोष्ट सांगा की मृत्यूचा दर जर खाली आणायचा असेल तर सोशल डिस्टन्सिंग नको का? पेशंट वेळेवर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायला नको का? पेशंटला बेड मिळायला नको का? आणि बाकीच्या सर्व गोष्टी आपल्याला नको आहे का? मला सांगा ना, मला सांगा. याचा आणि त्याचा हा राजकारणाचा भाग झाला. आपण जे सांगतोय तो राजकारणाचा भाग झाला आणि ही वस्तुस्थिती आहे असं मला वाटते. करोनाची वस्तुस्थिती हे जगभर आहे. आपण ती नाकारू शकत नाही आणि महाराष्ट्र आणि हिंदुस्थान त्याला अपवाद नाही. जिसमें अब्बाजी थोडा रुकिए. सावंत साहेब तुमचा सगळा आप मान राखून मी बोलतोय. मला वास्तवाची जी तुम्ही जाणीव करून देताय ना, तर मला या मृत्यूच्या दराच्या वास्तवाची जाणीव पाहिजे. तो कमी करायचा असेल नाही, ऑलरेडी 18% कमी आहे. माझा आरोप आहे सरकारवर, मृत्यूचा दर कमी असताना तुम्ही लॉकडाऊन सारखा अघोरी प्रकार प्रशासनाच्या माध्यमातून राबवून काय तुम्ही करताय, कोणाचं भलं करताय तुम्ही? प्लीज मला बोलू द्या एक मिनिट. मी अलीजी आपल्याला संधी देतो. डॉक्टर दीपक सावंत मृत्यू दराच्या संदर्भात आणि टाळेबंदीचा निर्णय घेण्याच्या संदर्भात आपलं मत मांडतायत. एकदा ते ऐकूयात. सावंत साहेब, आपला वेळेची मर्यादा आहे आपल्याला. एक मिनिट, मला एक स्पष्ट करून द्या. ठीक आहे, अलीजी आपण बोला.
हो हो, एक मिनिट. सावंत सर एक मिनिट मला बोलून द्या. हे जे आपलं जे टोटल हे जे कॉन्व्हर्सेशन चाललंय हे दुसऱ्या दिशेने चाललंय. एक गोष्टी तुम्ही नाकारू शकत नाही. गेल्या 2 दिवस 100 आणि शेकडो फोन येतात, त्यांना बेड पाहिजे, ऑक्सिजन पाहिजे, व्हेंटिलेटर्स पाहिजे. हे नाकारता येणार नाही. ऑक्सिजन बरोबर आहे. कमी पडतोय, दवा कमी बरोबर पडतोय, आहे. आपल्याला बरोबर आहे. हॉस्पिटलमध्ये रूम्स नाही. फक्त हे सगळं जे नियोजन झालं, हे अशिस्तपणे जे नियोजन झालं, थोडा वेळ आपण बिझनेसमॅन लोकांशी संवेदीन थोडा त्यांना आपण रिलीज देऊन त्यांना बिझनेस ऑन ठेवून हे हॉस्पिटल आपण मॅनेज करून हे सगळं व्यवस्थित आपण कधी केलं. एकमेकांना आरोप देण्याचा इतर काही हा वेळ नाही. आपल्याला यातनं मार्ग शोधायचा आहे. हे कन्फ्यूज करण्यासाठी किंवा हे जे वजे केसला हाईड करण्यासाठी हे लॉकडाऊन केलेलं नाही. हे लॉकडाऊन खरोखरी पेशंट वाढले आहे. त्याशिवाय आमचे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी होकार दिला नसता. हे वास्तुस्थिती आहे, याला तुम्ही नाकारता येणार नाही. आपल्याला फक्त आणि फक्त याच्यावर सोल्युशन काय काढता येईल यासाठी आपण चर्चा करावी. बिझनेसमॅनला आपण कसं अलीजी support करावा. एक मिनिट अलीजी, मला याच्यामध्ये तुमच्याकडून हा मुद्दा अपेक्षित आहे. तुम्ही असं म्हणता आहात ना की विरोधी पक्षाच्या कडून संचारबंदी, टाळेबंदी किंवा एकूणच कोरोना रोखण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांना मदत करण्याची भूमिका घेतली गेली. तुमच्या लेखी आत्ताच्या घडीला उपाय काय आहे ते सुचवा. एक्झॅक्टली, माझं हेच सांगायचंय. बिझनेस कम्युनिटीला तुम्ही दिवसभर बंद करू शकत नाही. त्यांना अर्ध दिवस का होत नाही, तुम्ही त्यांना चालू करायची मुबत्ता द्या. तुम्ही त्यांना परमिशन द्या. 5 वाजता 6 वाजता तुम्ही जे करायचं ठरवलं होतं त्या हिशोबाने, ज्या हिशोबाने तुम्ही आम्हाला विश्वासात घेतलं होतं, तुम्ही त्या शब्दावर ठाम राहून त्या बिझनेस कमीत कमी 8 तास 5 तास चालू करून द्या. तुम्ही बिझनेस कम्युनिटीचा आक्रोश प्लीज घेऊ नका. याचा आक्रोश ऑलरेडी हे जे बाय फ्लूक जे आलेला सरकार आहे, तुम्ही ठीक आहे. तुमचं म्हणणं असं आहे की व्यापाऱ्यांना त्यांचा व्यवसाय एका विशिष्ट मर्यादेत करण्याची संधी द्या. मोहम्मद अब्बास, तुम्ही सांगा, व्यापाऱ्यांना संधी दिल्याच्या नंतर अडचण काय होतीये ते पण आपल्याला नाकारता येणार नाही. विषय असा आहे, एक मिनिट, विषय असा आहे, दुकान सुरू होतं, 4 दिवस नियम पाळले जातात, 5व्या दिवसापासून पुन्हा येरे माझ्या मागल्या. कुठलेही नियम नाहीत, कुठल्याही प्रकारचं सोशल डिस्टन्सिंग नाही आणि पुन्हा गर्दी, पुन्हा घोळ, हे सगळं सुरू होतं. सगळ्यात महत्वाचा संसर्ग आत्ताच्या घडीला फेरीवाले, किराणा माल इथून होतोय. सर देखिए, मैं यहाँ आने से पहले मैंने इस मुद्दे पर कुछ लोगों से बात किया. तो मेरी एक फ्रेंड है गीता अनुपदास, मैंने कहा क्या होना चाहिए वहां पर, क्या बात रखना चाहिए. तो उन्होंने एक लाइन में मुझे कहा कि देखिए आप बात रखिए कि नो कड़क लॉकडाउन, कड़क वैक्सीनेशन और कड़क जमावबंदी कानून लागू होना चाहिए. आप जो जमावबंदी का आपने जो कानून लाया है, आप इसको पूरी ताकत से इंप्लीमेंट करा दीजिए ना. अगर एक दुकान वाले पर 5,000 रुपए का आप फाइन मार देंगे, अगर जो जमावबंदी का कानून है कि 4 लोग और 5 लोग से ज्यादा एक जगह पर नहीं होना चाहिए, आपके पास प्रशासन है, बीएमसी है, पुलिस है, बहुत सारे आपके पास सोर्सेस है, आप उनको मार्केट में लगा दीजिए. तुम्ही असं सांगता आहात की कायद्याचं कठोर पालन झालं पाहिजे. डॉक्टर दीपक सावंत, महानगरपालिका तुमच्याकडे, राज्य सरकार तुमच्याकडे आहे, कठोर दंड वसुली सुरू करा. जो नियम तोडत असेल त्याला दंड भरायला लावा आणि आपोआप परिस्थिती बदलेल. दिल्लीतलं उदाहरण देतो, दिल्लीतलं उदाहरण अत्यंत जबाबदारपणे देतो. मास्क नसेल 2,000 रुपयाचा दंड होतो. आणि मी तर त्याही पलीकडे जाऊन सांगतो, तुमच्या अनेक खासदारांना दिल्लीत 2,000 रुपयाचा दंड भरावा लागलेला आहे. हे दिल्लीत होतं, हे मुंबईत का होत नाही? टार्गेट देऊ नका. टार्गेटमुळे मग ते तुमचे जे आहेत ना, ते दिसतात लोक रस्त्यावर पकडायला, ते कोणालाही पकडतात. थोडा मास्क खाली आला तरी पकडणार. टार्गेट देऊ नका त्यांना. तुम्ही असं नाही, टार्गेट दिलं की ते कोणालाही पकडणार, कारण त्यांना दिवसाचं टार्गेट बनवायचं असतं. टार्गेट टाळा पहिलं. ऑड एंड इवन के फॉर्मूले पर काम करिए ना, कि एक दिन यहाँ की बाजार चलेगी, एक दिन यहाँ की बाजार चलेगी. डॉक्टर दीपक सावंत आपलं उत्तर. डॉक्टर दीपक सावंत आपलं उत्तर. आपण टास्क फोर्सचे सदस्य आहात, त्यामुळे या प्रकारच्या प्रश्नांना लक्षात घेऊन टास्क फोर्स मध्ये कधी चर्चा झाली का? तुमच्या टास्क फोर्सच्या अंतर्गत आपल्याला भविष्यात काय अडचणी येऊ शकतात, त्याच्यावरचा उपाय काय, याच्या बाबत काय म्हटलं होतं? हे बघा, मी ज्यावेळी सांगितलं त्यावेळी हेच सांगितलं होतं की मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग
हे दोन गोष्टी जनतेसाठी अत्यंत आवश्यक आहेत. कारण आपण जी प्रत्येक ठिकाणी गर्दी बघतो आणि जे मास्क न घातलेले लोक आहेत त्या प्रत्येकाला पकडणं हे बीएमसी काय आणखीन कोणालाही शक्य, पोलिसांना काय किंवा आणखीन कुठलीही गार्ड आणला तरी त्याला ते शक्य नाही असं माझं मत आहे. कारण मला सांगा की आज तुम्ही मंडळातली चित्र दाखवता त्याच्यापैकी किती लोकांच्या तोंडावरती मास्क असतो तो आपण मोजू पण शकत नाही इतक्या लोकांच्या तोंडावरती. ही प्रत्येकाची सामाजिक स्वतःची जबाबदारी नाही का मी बाहेर जाताना मास्क घातला पाहिजे की माझ्यामुळे दुसऱ्याला त्रास होऊ नये किंवा दुसऱ्याचा त्रास मला होऊ नये. ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी किंवा स्वतःचा एक रिस्पॉन्सिबिलिटी नाहीये का? मग जर आपण रिस्पॉन्सिबिलिटी आपली आपण तुम्हाला म्हणायचं काय आहे की ज्याची जबाबदारी आहे तो ती जबाबदारी पाळत नाहीये, म्हणजे थोडक्यात काय तर जनता बेशिस्त वागतीये. हे आपण अनेकदा चर्चा केली आहे की बेफिकीरपणे जनता वागत होती. यावर पटकन संतोष धुरी आणि मोहम्मद अब्बास तसंच इतर मान्यवरांना पण बोलतं करूया. हे बघा, सरकारची जबाबदारी आहे हे कोणी नाकारत नाही, पण सरकारच्या जबाबदारीचं यशस्वी पालन करण्याच्यासाठी त्यांना सहकार्य करणं ही जनतेची जबाबदारी आहे. संतोष धुरी, लोक मास्क गळ्यात घालून फिरतात, लोक मास्क ठेवायचा नाही तिथे ठेवतात. नाही पण ते 100% तुम्ही बोलताय ना प्रसादजी, असं नाहीये ना सगळीच लोक तसं करतात असं पण नाहीये. आणि जी लोक थोडंफार काय चुका होत आहेत ना त्यांना एवढं टार्गेट केलेलं जात आहे तिकडे आणि त्यांच्याकडून फाईन वसूल करणं किंवा त्यांच्याकडून जोर जबरदस्ती करणं, मैदानामध्ये खेळणारे व्यायाम करणारे त्या लोकांना पण पकडतात ही लोक. असं नाही होत ना, खेळताना किंवा धावताना कसे मास्क लावणार त्यांना पण का पकडता तुम्ही? गाडीत बसलेला ना तुम्ही हे करताय, म्हणजे स्वतःच्या गाडीमध्ये बसलाय कुटुंब त्यांना पण तुम्ही पकडताय. त्यांना तुम्ही सांगितलेलं की गाडीमध्ये जी प्रायव्हेट गाडी असेल त्याच्यामधल्या लोकांना कुटुंबाला पकडू नका म्हणून, तरी पण त्यांना पकडलं जाते. ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत, सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे. एक तर पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो परत 2 मिनिटं की सुरुवात होती ज्या वेळेला नवीन करोना आला होता त्यावेळेला ठीक होतं की यांना काही कल्पना नाहीये, अचानक आलेल्या वगैरे ठीक आहे, पण त्या पिरियड मधून तुम्ही काहीच शिकले नाही आता काय करायला पाहिजे म्हणून. पुढे होणार आहे आपल्याला परत लॉकडाऊन करायला लागणार आहे. जानेवारी पासून जेव्हा संख्या वाढायला लागली तेव्हा तुम्ही ठरवायला पाहिजे हा मुद्दा महत्त्वाचा आहे. रस्त्यावर येणार आपल्याला लोकांना दीपक सावंत, शकतो राज्य असेल, लोकांच्या फियांचा असेल, बाकीच्या गोष्टी अगदी त्या मुद्द्यावर बोलतं करू. पण आता संतोष धुरी तुम्ही एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केलात. एका वाक्यात आपण असं म्हणालात की गेल्या कालावधीत सरकार शिकलं काय? डॉक्टर दीपक सावंत, काय शिकवण घेतली आपण, काय शिक्षण घेतलं आणि कशा प्रकारे आपल्याला मिळालेल्या धड्यातून आपण पुढची वाटचाल केली? प्रत्यक्षात काय दिसतंय? पहिले पाढे 55 नाही, पहिले पाढे 55 म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला थोडंसं करेक्ट करीन की आपण चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट कशी करायची, ट्रीटमेंट प्रोटोकॉल काय असावा हे आपण निश्चितपणे शिकलेलो आहे. नंबर 1. नंबर 2 की मास्क वापरणं हे किती गरजेचं आहे हे सांगण्यामध्ये आपण लोकांपर्यंत पोहोचलोय. प्रत्येक माणसाचं ऑक्सिजन सॅच्युरेशन साठी आपण घरोघरी व्हिजिट ज्या केल्या त्याच्यामुळे आपल्याकडे एक मोठा डाटा तयार झालेला आहे. लोकांपर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न केला. सर्व जनतेपर्यंत जरी पोहोचलो नसू तरी जवळजवळ 70 ते 80% जनतेपर्यंत आपण पोहोचलोय. आपला मेसेज गेलाय. पण त्यानंतर करोना कमी झाला असं सर्वांनाच वाटलं. त्याच्यामुळे एक प्रकारचा डॉक्टरांना फटीक आला, एक प्रकारचा जे काम करत होते ते प्रशासनातले लोक या विषयावरती त्यांना देखील थोडंसं फ्रस्ट्रेशन आलं आणि मग पुन्हा जो काही वाढला तो आपल्या सगळ्यांना लोक घेतलेली, नर्सेस घेतलेले, वॉर्डबॉय घेतलेले, त्या लोकांना वेळेवर पगार पण मिळाले नाहीत त्यामुळे ती लोक येत नाही. आणि आता तुमच्याकडे तुटवडा आहे, नर्सेस नाहीयेत, तुमच्याकडे वॉर्डबॉय नाहीयेत, तुमच्याकडे डॉक्टर्स नाहीयेत आणि तुम्ही वाइंड अप करायला सुरुवात केलेली त्यावेळेला सगळं काढून बरोबर आहे ना. ज्यावेळी कमी झालं होतं खाटा नाही अवेलेबल, सगळा प्रॉब्लेम चालू आहे. आता तुमचे ते पगार वगैरे वेळेवर दिले असते, लोकांना सांगितलं तुम्हाला कामात रुजू करून घेऊ म्हणून कायमस्वरूपी. म्हणून साहेबांनी आज तेच सांगितलं की त्यांना कमीत कमी 3 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट तरी करा. म्हणजे ती मनापासून काम करतील बिचारे, स्वतःचा जीव धोक्यात घालून. संतोष धुरीजी एकच मिनिट, काम केलेलं आहे. संतोष धुरी एक मिनिट. डॉक्टर दीपक सावंत, यातून काही मार्ग सापडणार आहे की नाही? निश्चितपणे मार्ग सापडायचा असेल तर आपल्याला सर्वांना मिळून एकत्रपणे काम करायला पाहिजे. एकमेकांवरती आरोप करून
तुम्ही हे केलं नाही, अहो, आम्ही हे त्रुटी आहे ते केलं, दाखवायला आम्ही हे लागणार केलं, साहेब, असं कसं याच्यामुळे काय? याच्यामुळे ज्या काही चुका साध्य तुमच्या होणार आहेत त्या नाही. दाखवायला लागणार शेवटी आम्हाला. माणसाचा जीव हा महत्वाचा आहे. जीव प्रत्येकाचा महत्वाचा आहे. डॉक्टर एक मिनिट जीव प्रत्येकाचा महत्वाचा आहे, पण ज्याचं सरकार त्याची जबाबदारी, हे कसं विसरून चालेल? सरकार म्हणून जे निर्णय प्रक्रियेतल्या प्रमुख ठिकाणी बसले आहेत त्यांची जबाबदारी टाळता येणार नाही. सगळ्या कामगारांना पैसे द्या, तुम्ही पगार द्या, सगळं करा ना तुम्ही. नोकऱ्या कोणाच्या जाणार नाही, शाश्वती द्या आणि लॉकडाऊन करा ना. मग तुम्ही लोकांना घरी खायला पैसे तर द्या. तुम्ही जे कामगार रोजच्या रोज पोटावर जे करतात आहेत त्यांना काय करणार तुम्ही? त्यांच्याबद्दल काय विचार केलाय का? मागच्या लॉकडाऊन मध्ये तुम्ही शिकलायत ना की लोकांना किती प्रॉब्लेम झाले आहेत, भुकेने किती लोक मेलेली आहेत, तणावामुळे किती लोक मेलेली आहेत, त्यांचा विचार केला असेल ना तुम्ही मागच्या वेळेला. जानेवारी पासून तुमच्याकडे वेळ होता, त्यामुळे वेळेमध्ये करायला पाहिजे होतं सगळं. मोहम्मद अब्बास एक मिनिट मी मोहम्मद अब्बास यांना प्रश्न विचारतोय. मोहम्मद अब्बास, लोकांच्या खात्यात पैसे द्यावेत अशी मागणी विरोधकांनी मोठ्या प्रमाणात केली. काँग्रेसचे नेते म्हणाले लोकांना पैसे देणं याच्यासाठी गरजेचं आहे, थोडके का होईना पण लोकांना पैसे मिळाले पाहिजेत, कारण वेळ प्रसंगी हातखर्चाला त्यांच्याकडे आता काहीच उरलेलं नाहीये. गेल्या वर्षभरामध्ये लोकांनी होतं नव्हतं ते विकून आपली गुजराण केली. आताची परिस्थिती त्यापेक्षा जास्त भयानक असणार आहे. नहीं, महाराष्ट्राचे पूर्व मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांना पत्र लिहिले होते. त्या पत्रामध्ये त्यांनी खूप क्लियर लिहिले होते कि अपन अगर हम लोग लॉकडाउन में जाना चाह रहे हैं तो लॉकडाउन से क्या समस्या पैदा होगी इस पर भी हमको चर्चा करना चाहिए और उसके लिए कोई समाधान भी हमको निकालना चाहिए. और जिसमें उन्होंने साफ लिखा था कि आपको कुछ पैसों के इंतजाम करने होंगे उन अनऑर्गेनाइज सेक्टर्स के लिए जिनका काम बंद हो जाएगा, वो खाएंगे कहां से? अच्छा देखिए, अभी एक सवाल उठा था कि सरकार ने क्या सीखा और जनता ने क्या सीखा पिछले लॉकडाउन से. देखिए, जनता ने क्या सीखा और सरकार ने क्या सीखा. देश के प्रधानमंत्री, इतनी भयावह स्थिति चल रही है इस वक्त कोरोना की देश में और महाराष्ट्र में, हजार लोगों की चुनाव की सभा ले रहे हैं देश के प्रधानमंत्री, और अक्सर देश के प्रधानमंत्री के मुंह पर मास्क भी नहीं होता है. आप मेरे को बताइए कि इससे देश की जनता और मोहम्मद दूसरी अब्बास, सरकारें क्या सबक लेंगी? क्या सबक लेंगी? बिल्कुल, ये एक सवाल लाजमी है. कोरोना से एक तरफ कोरोना से महामारी आ रही है, दूसरी तरफ चुनाव में लाखों लोगों की रैली हो रही है. इसका जनता पर इसका क्या असर पड़ेगा बताइए? मोहम्मद जनता अब्बास, कितनी गंभीर होगी? मोहम्मद अब्बास, अरे बाबा, महाराष्ट्र की तुम बात करो, महाराष्ट्र में तुम्हारे से कंट्रोल नहीं हो रहा है. आप जाके वेस्ट बंगाल और प्रयागराज का अरे साहब, बराबरी देश नहीं में ही कर है. सकते. देश में ही है. अब्बास भाई, एक बात ध्यान से सुनो. भारत में था, आज अब्बास महाराष्ट्र भाई, में दिखाई दे रहा है, कल बंगाल में, केरल महाराष्ट्र में, इसकी बराबरी कर रहे आसाम हो. में, बिहार में, दिल्ली में, सब जगह दिखाई देगा. तो सब जगह वहाँ पर ये हॉस्पिटल में जगह है, देखिए, वहाँ पे लोगों के अकाउंट में पैसे जा प्रधानमंत्री रहे हैं. को एक संदेश देना आप चाहिए कौन सी था विषय की कि बात देश कर में रहे हो? कोरोना की भयावह स्थिति है, इसलिए मैं कम से कम पब्लिक मीटिंग नहीं करूंगा. ठीक, आप एक ऐसा संदेश तो देते. एक मिनट आपने मोहम्मद क्या अब्बास, किया? मुद्दे पे आना होगा. जी. आपने बोल लिया, अपनी तरफ से बात रख ली, मुझे हस्तक्षेप करना पड़ रहा है क्योंकि चीजों को मुद्दे पे लाना बहुत ज्यादा जरूरी है इस बहस में. एक्झॅक्टली. मला या चर्चेला आता पुढच्या एका महत्वाच्या मुद्द्याकडे द्यायचं. एक मिनिट मोहम्मद अब्बास, एक मिनिट मोहम्मद अब्बास, एक मिनट आप रुकिए. मुद्दे पे रहना है मोहम्मद अब्बास, अब मुद्दे पे रहना है. मुद्दा यह है हमारे पास विकल्प क्या बचे हैं, इस पर बात करेंगे. एक मिनिट पहले अली जी आप अपनी बात रखिए. अली जी आपण सांगा, आपल्या हातात काही पर्याय उरले आहेत का? वाटेल तेव्हा दुकानं बंद केली, वाटेल तेव्हा रस्ते थांबवले, वाटेल तेव्हा लोकांना बाहेर यायची परवानगी दिली. अशा गोंधळाने कोणत्याही प्रकारे कुठलाही सरकारी निर्णय अंमलात येऊ शकत नाही. अलीजी आपलं उत्तर अपेक्षित करतो. अली दारुवाला आपलं उत्तर अपेक्षित करतो, वेळेची मर्यादा आहे. एक्झॅक्टली. इथं केंद्र शासनाने आत्मनिर्भर भारतचं पॅकेज आणि 2 लाख करोडचं पॅकेज दिलं, ते खाली आलं, त्या हिशोबाने काम नीट आणि व्यवस्थित झालं. तुम्हाला अनाज आणि तुम्हाला धान्य दिलं, ते व्यवस्थित इथलं पोचलं पाहिजे, ते झालेलं नाही. सेकंडली, इथं जे छोटे मोठे शॉपकीपर्स आहे, बिझनेस ट्रेडर्स आहे, तुम्ही त्यांना पैसे द्या. रिक्षा आणि जे टेम्पोज माल वाहतूक बंद आहे, तुम्ही त्यांना 1500-2000 रुपीज तुम्ही त्यांना मदत करा.
यावरती चर्चा व्हायला पाहिजे. तर इथं वेस्ट बेंगॉलमध्ये हे चाललंय, युपी मध्ये ठीक आहे. हे चाललंय, ही ठीक आहे. चर्चेसाठी तुम्ही तुम्ही या लोकांना तुम्ही बोलवलं असं का? सुचवत आहात की तुम्ही- गरजवंतांना अपेक्षित स्वरूपाचं मानधन किंवा मदत निधी मिळाला पाहिजे. डॉक्टर आपल्यासोबत अविनाश भोंडवे आहेत. अविनाश भोंडवे, एक चर्चा वारंवार अशी लक्षात येते आहे की पुरेसे डॉक्टर मिळत नाहीयेत, पुरेशा नर्स मिळत नाहीत, पुरेसे वॉर्ड बॉय मिळत नाहीत आणि मग त्याला प्रतिवाद केला जातो की काम केलेल्यांचे जर पैसे देणार नसाल तर मग नवी लोक मिळणार कशी. आत्ताच्या घडीला रक्तापासून अनेक गोष्टींचा तुटवडा आहे. आपल्याला कोरोनाशी लढता येणार आहे की नाही? आपण म्हणताय ते बरोबर आहे, परंतु त्याचं खरं कारण वेगळं आहे. आता डॉक्टर मिळत नाहीये. माननीय मुख्यमंत्र्यांनी परवाच्या भाषणामध्ये सांगितलं की आपण डॉक्टर कुठून आणणार. याचं उत्तर आपल्याला जवळजवळ स्वातंत्र्यापासून पाहायला पाहिजे. स्वातंत्र्यापासून आतापर्यंत कुठल्याही भारत सरकारने किंवा राज्य सरकारने सरकारी हॉस्पिटल्स ती वाढवायला पाहिजेत, ती पुरेशा प्रमाणात वाढली नाही. ज्यावेळेला 1947 साली भारत स्वतंत्र झाला त्यावेळेला भारताची लोकसंख्या 42 कोटी होती, आता 130 कोटीच्या पुढे गेली आहे. त्याच्यामुळे किमान तिपटीपेक्षा जास्त हॉस्पिटल्स आणि हॉस्पिटलच्या बेड वाढायला पाहिजे, त्या वाढल्या नाही. त्याचबरोबर मेडिकल कॉलेजेस, नर्सिंग कॉलेजेस, हे जे पॅरामेडिकल स्टाफ लागतात त्यांच्या शिक्षणाची इन्स्टिट्यूट या पुरेशा प्रमाणात गेल्या नाहीत. आता वर्तमान काळातली तात्काळ काही उत्तरं सापडणार आहेत का आपल्याला? कारण आपण जर 1947 पासून उत्तर शोधायला गेलो तर वेळ पुरणार नाही. हवे असतील तर ते आपल्याला परराज्यात जिथं कोरोनाची साथ कमी आहे मागवावे लागतील. मागच्या वेळेला आपण त्या पद्धतीने काम केलं होतं. आज सिस्टर्स सुद्धा त्या पद्धतीने आपण मागवल्या होत्या. त्या पद्धतीने डॉक्टरांची संख्या वाढवतोय. पण अडचण काय झाली आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. केरळहून आलेल्या माणसांना त्यांचं मानधनच मिळालं नाही, ते परत निघून गेले. इथेच तर अडचण निर्माण होतीये. हवं होतं. ज्या वेळेला अर्थसंकल्प मांडला त्यावेळेला या पद्धतीचा आरोग्यावरचा एखादा कर हे करायला हवा. बॉन्ड्स किंवा हे म्हणतो अशा प्रकारचं नियोजन करून निधी कसा जास्तीत जास्त आरोग्यासाठी मिळू शकेल या पद्धतीचे प्रयत्न करायला होते. परंतु तसे कुठलेही प्रयत्न केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून दोन्ही वेळेला झाले नाही. ठीक आहे धनराज वंजारी, आपलं काय उत्तर असू शकतं? आणि मला या वेळेला आपल्याकडून माजी पोलीस अधिकारी या नात्यानं उत्तर हवंय. प्रश्न मी आपल्यासाठी असा उपस्थित करतो की अंमलबजावणीच्या दरम्यान पोलीस आणि जनता यांच्यातला संघर्ष टाळता येईल का? कारण जर हा संघर्ष टप्प्याटप्प्याने वाढत गेला तर लोक कायदा मोडण्यालाही मागे पुढे पाहणार नाहीत. हा काही जातीय सलोख्याचा प्रश्न नाहीये की पोलीस हे टाळू शकतील. पोलिसांना एका प्रकारे तुम्ही सूचना दिल्या की ही संचारबंदी आहे म्हणजे आहे, ही जमावबंदी आहे म्हणजे आहे, पोलीस ते काम करतील. आणि लोक हे आता सगळ्यांच्या चर्चेतून निष्पन्न झालंय की त्यांच्या जे शांतता आहे त्याचा बांध तुटत चाललाय. तर पोलीस आणि जनता हा संघर्ष अटळ आहे. तुम्ही तो पेटवू इच्छिता आणि जनतेला मूर्ख समजता तुम्ही. अहो, जनता तुमच्यापेक्षा 10 पट सुज्ञ आहे नसती तर त्यांनी तुम्हाला निवडून दिलं नसतं. या ठिकाणी जनतेला प्रत्येक वेळी मूर्ख समजता तुम्ही. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये नुसतं 5 दिवस त्या सचिन वाजेवर चालत होता. निर्लज्जपणाचा कळस आहे का नाही? आरोग्यदायी असं एखादं विधेयक तुम्ही आणला, बिन पगाराची लोक तुमची तिकडे गेली. तुम्ही जनतेला शिकवताय, राजकारण करत नाही. तुम्ही शुद्ध राजकारण करताय. निवडणुका असलेल्या कुठल्याही राज्यात कोरोना नाही. गुजरातमध्ये सुप्रीम कोर्टाला ऑर्डर द्यावी लागते, रुग्णसंख्या वाढलेली आहे, लॉकडाऊन करा. तिथं तुम्ही लॉकडाऊन लावत नाही. महाराष्ट्रामध्ये जनतेने आत्मनिर्भर व्हा हे सांगण्यासाठी आम्ही तुम्हाला केंद्रात सरकार म्हणून निवडलेलं आहे का? अहो, सरकार केंद्रातलं असो राज्यातलं असो, फडणवीस साहेब असो की ठाकरे साहेब असो, राजकारणाशिवाय तुम्हाला समाजकारण करताच येत नाही. हा माझा शुद्ध आरोप आहे तुमच्यावर. ठीक आहे. आता डॉक्टर दीपक सावंत, वेळेची मर्यादा असल्यानं आपल्याकडून उत्तर अपेक्षित करतो. येत्या काळामध्ये चिडलेले व्यापारी, त्रस्त झालेले पालक आणि सर्वसामान्य माणूस या सगळ्यांसोबत तो असतो. म्हणून जनतेची कटकट डोक्याची कमी झालेली दिसणार आहे का? संवादाचा अभाव हा सरकारमध्ये पण आहे, सरकार आणि जनतेमध्ये पण आहे, तो कमी होणार आहे का? नाही, निश्चितपणे संवाद हा जनता आणि सरकार शासन यांच्यामध्ये व्हायलाच पाहिजे. आणि तशा प्रकारचं भविष्य काळामध्ये निश्चितपणे घडून आणण्याची जबाबदारी राज्य शासनाची आहे. आणि मला असं वाटते की राज्य शासनातले लोक फार सुज्ञ आहेत आणि ते आजच्या घटनेवरून चांगल्या प्रकारे हा संवाद घडवतील आणि लोकांना काय पाहिजे आहे आणि कोरोना कसा दूर होईल. मला एक आपण कधीतरी याच्यावरती चर्चा करा
की फक्त महाराष्ट्रातच करोना का, युपी मध्ये करोना का नाही किंवा इतर राज्यामध्ये करोना का नाही, याचं कुठेतरी गणित मला अजूनपर्यंत सायंटिफिकली कळत नाहीये. मी राजकारण नाही म्हणत नाहीये. डॉक्टर हाच विषय जेव्हा इतर वेळेला आमच्याकडून विचारला जातो त्यावेळेला सगळेच शिवसेनेचे लोक म्हणतात किंवा सत्ताधारी गटाचे लोक म्हणतात की महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येची घनता इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहे, टेस्टिंग जास्त आहे म्हणून महाराष्ट्रात कोरोना जास्त आहे, असा तर्क कृपया कोणी देऊ नये. नाही, मी दुसऱ्या कोणाचं सांगत नाही. मीच हे उत्तर दिलंय तुम्हाला. अगदी म्हणूनच मी त्याची आठवण करून दिली आपल्याला. मीच तुम्हाला सांगतो की याच्या बाबतीमध्ये आपण कुठे चुकतो याचं कुठेतरी आपण निरीक्षण केलं पाहिजे आणि ऑब्झर्वेशन मांडली पाहिजे. आताच्या घडीला मी पुन्हा एकदा एका गोष्टीच्या बाबतीत आपल्याला विचारेन. तो असा मुद्दा आहे की नियमांच्या बाबत एक गोष्ट मी मगाशी पण मांडली होती की जे निर्देश दिले गेले ते माध्यमांपर्यंत पोहोचले आणि माध्यमातून ते जनतेपर्यंत पोहोचले. यामध्ये जर समजा कुठे संवादाचा अभाव, असमन्वय निर्माण झाला असेल तर तो दूर करण्यासाठी सोप्या भाषेत जनतेला सांगाल का? डेफिनेटली आजची तीच काळाची गरज आहे की जनतेपर्यंत सोप्या भाषेमध्ये किंवा त्यांना कळेल त्या भाषेमध्ये हे पोचवलं पाहिजे असं मला वाटतंय. अगदी आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आभार. वेळेची मर्यादा असल्यानं या चर्चेला आपल्याला इथेच थांबवावं लागतंय. लक्षवेधीमध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.